नवनीत राणांच्या जातवैधता प्रमाणपत्रावर न्यायालयाची एककल्ली भूमिका तसेच राज्यपाल पदाच्या मागणीला घेऊन अडसूळांनी माध्यमांसमोर आपलं मत व्यक्त केलं। याला प्रत्युत्तर देत रवी राणा यांनी अडसूळ यांच्यावर केलेल्या भाष्यावर अडसूळांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, त्यांना आरामाची गरज आहे असं विधान केलं। लोकसभा निवडणूक काळात ते मला ब्लॅकमेल करत होते आणि अडसूळ यांनी नवनीत राणा यांना पाडण्याचं काम केलं असंही विधान केलं। त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत अमरावती येथे शिवसेना शिंदे गटाकडून निषेधपर आंदोलन करण्यात आलं व रवी राणांच्या पोस्टरला चपला मारून निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांनी राणा हे नेहमीच चुकीचं भाष्य करत असतात, त्यांचा भाष्याचा आम्ही निषेध करतो असं मत व्यक्त केलं। काल जे रवीजी राणांनी अडसूळ साहेबांवर आरोप लावलेला आहे, अडसूळ साहेबांनी आणि आमचे जे मुख्य नेते आहेत एकनाथजी शिंदे साहेब यांनी वारंवार आम्हाला फोन करून आणि अडसूळ साहेब असो कॅप्टन अभिजितदादा अडसूळ साहेब असो आम्ही सर्व महायुतीचे घटक आहोत बोलत असताना रवी राणांजी त्यांनी तोंडाचा जर उपयोग जास्त केला नसता तर आज आपल्या जिल्ह्याचं जे नुकसान झालेलं आहे, आज आपल्या जिल्ह्याचे नवनीतजी राणा ह्या कॅबिनेट मंत्री राहिल्या असत्या, पण अभिजित भाऊचे नेहमीच म्हणजे वारंवार आपल्याला पत्रकाराद्वारे किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये वातावरण खराब करण्याकरिता वारंवार चुकीचे उत्तर देत राहतात, चुकीचे मोठ्या मोठ्या नेत्यावर बोलत राहतात, म्हणून नवनीत राणांचा हा पराभव झालेला आहे। आमच्या कॅप्टन साहेबांनी आणि अडसूळ साहेबांनी अभिजितदादांनी वारंवार आम्हाला मिटिंगा घेऊन प्रत्येक गावात सभा घेऊन नवनीत राणांना निवडून आणण्याकरिता प्रयत्न केलेले आहेत, परंतु अभिजितदादांनी वर आणि अडसूळ साहेबांवर त्यांचे वैयक्तिक थोडे वाद असल्यामुळे की अडसूळ साहेबांनी नवनीत राणांची सीट पाडली असं रवीजी राणा काल वक्तव्य केलं। आम्ही त्यांचा निषेध करतो आणि महायुतीचे आपण घटक असल्यामुळे 5 वेळा राहिलेले आमचे आनंदराव खासदार आहेत, एवढ्या मोठ्या खासदारावर आपल्या आमदार महोदयांनी असे वक्तव्य करायला नाही पाहिजे। मी कालच्या वक्तव्यांचा त्याचा निषेध करतो। बाळासाहेबांच्या शिवसैनिक आमचे जे शिंदे साहेबांनी आम्हाला प्रत्येक शिकवण अशी दिली की एक वेळ जर शब्द दिला तर आम्ही तो शब्द पूर्ण करतो, त्याप्रमाणे आम्ही नवनीत ताईंचं ज्या गावात आमचा येवदा सर्कल दर्यापूर तालुक्यामध्ये येवदा सर्कल आहे, आजपर्यंत काँग्रेस शिवाय तिथं मतं म्हणजे काँग्रेसला जास्तीत जास्त मतं पडलं। नवनीत ताईला आम्ही यावेळेस 10,000च्या वरती लीड दिला आम्ही तिथं 10,000च्या दर्यापूर मतदारसंघात त्या मागं राहिल्या, ते त्यांच्या फक्त रविभाऊमुळे राहिल्या की रविभाऊचं जे बोलण्याची पद्धत आहे हे चुकीची आहे, त्यामुळे नेत्या लोकांचे 100 DTCचे जे ग्रुप होते त्या नेत्या लोकांनी त्यांचं काम केलं नाही। आमच्या शिवसैनिकांनी आम्ही सर्व आमचे जे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या सांगण्यावरून आम्ही एवढाही विरोध असून ताईंचं पूर्ण काम केलं आहे। ताईंना सुद्धा माहिती आहे, ताईंना घेऊन आम्ही मिटिंग घेतल्या, सर्व शिवसैनिक आम्ही राहिल्या, सगळं आम्ही त्यांचं अटेंड केलेलं आहे। शहर प्रमुख संतोष बद्रे आणि त्यांच्या पत्नींनी राणांच्या वक्तव्याचा निषेध करत आपण कोणाबद्दल बोलत आहोत किमान त्यांच्या पदाचा आणि वयाचा तरी भान ठेवावं असं मत व्यक्त केलं। आमचे नेते आनंदरावजी अडसूळ साहेब 5 वेळचे खासदार आणि 2 वेळा संसद रत्न पुरस्कार प्राप्त त्यांनी केलेला आहे, पण काल जे रवी राणांनी त्यांच्याबद्दल वक्तव्य केलं हा अशा वक्तव्यामुळे आणि मोठमोठ्या नेत्यांना काही बोलतो त्यामुळे याचं लोकसभेच्या निवडणुकीत मागे पानिपत झालं। हा असाच करत राहील त्याला आम्ही जशाच तसे उत्तर देऊ। महायुतीच्या सीटवर नवनीतजी राणा या उभ्या झाल्या होत्या, बीजेपीचा जेवढा त्यांना सहभाग होता तेवढा शिवसेनेचाही त्यात मोलाचा वाटा होता। आज आमचे आनंदराव साहेब थांबल्यामुळे कुठेतरी नवनीतताई राणा यांना तिकीट मिळाली होती, परंतु त्यांच्या पराभवामुळे आणि त्यांच्या नेहमीच्या चुकीच्या वक्तव्यामुळे त्यांचा पराभव झाला असेल हे आपण निश्चितच इथे व्यक्त करतोय। आणि सोबतच त्यांनी जे काल वक्तव्य केलं आनंदराव साहेबांबद्दल हे अतिशय चुकीचं आहे। कमीत कमी त्या व्यक्तींनी वयाची तरी मर्यादा ठेवायला हवी आणि त्या व्यतिरिक्त जर आपण विचार करू यांनी वारंवार अशाच प्रत्येक व्यक्तीवर अमरावतीतल्या भरपूरशा राजकारणी लोकांवर टीका केलेली आहे, त्यामुळे या पराभवाचा त्यांना सामना करावा लागला आणि कुठेतरी या पराभवामुळे त्यांची मानसिक जी स्थिती आहे ती खराब झाली असं आपण बोलू शकतो। तर त्यामुळे आम्ही त्यांचा जिथे जाहीर निषेध करतो। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा।